अनेक क्रिकेटर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याला विराज स्पोर्ट आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. गेल्या 15 वर्षांपासून निश्चितच अशा प्रकारे विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जातोय बौद्ध समाजाच्या माध्यमातून. भिवंडी तालुका त्याचबरोबर वाडा तालुक्यामधून चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि बघा 5 षटकं कंप्लीट करण्यासाठी 25 मिनिट असतील तुमच्याकडे. परेश महाजन सर आणि दिनेश नाईक सर ऑनफिल्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर दोन्ही संघाचे 12th मॅन 12वे प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. आर्या फायटर्स आणि विराज स्पोर्ट्स दोन्ही संघ आपापले 12वे खेळाडू. यस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, अधिकृत इशारा आलाय. आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज अमित तयार होतोय. तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर राऊंड द विकेटने पहिलाच बॉल मिस. टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये. झेलची संधी जरूर होती त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला, परंतु झेल ड्रॉप होतीये. पहिल्याच बॉलवर ही संधी चालून आली होती. थोडेसे निराश गोलंदाज पाहायला मिळतात. कॅप्टन देखील थोडासा निराश पाहायला मिळतोय, कारण एक सहज आणि सोपा झेल होता. भरपूर चेंडू उंच उडाला होता. खूप जास्त वेळ होती त्या क्षेत्ररक्षकासाठी, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. धावफलकाला ह्या एका धावेने सुरुवात केली जाते. दोन्ही संघांचे 12th मॅन राईट हँड लेफ्ट हँड हा कॉम्बो आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडीमध्ये 2 फिल्डर्स 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पॉवर प्ले सुरू असताना एक डीप स्क्वेअर लेग आणि एक लॉंग ऑन दा. अखूट टप्प्याचा चेंडू होता. खराब लेन, छोटा हा चेंडू जरूर पाहायला मिळाला. छोटा लेनचा आणि त्याचा फायदा उचललाय. चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय त्या प्रकारे तुम्हाला चेंडूची लेन टाकणं, लाईन टाकणं गरजेचं आहे. अगदी आपण पाहिलं तर एक फिल्डर फॉरवर्ड स्क्वेअर लेगला आणि एक फिल्डर लॉंग ऑनला आहे. आणि तुम्ही जर अशा प्रकारे अखूट टप्प्याची गोलंदाजी कराल तर तिथे मात्र तुम्हाला जरूर मोठे फटकेच पाहायला मिळतील. चौकाराच्या साह्यानं आता टीमची टोटल 5 वर जाते. पॉवर प्ले सुरू असताना गॅप फ्रॉम द विकेट ना, यावेळी आपण पाहिलं तर जागा बनवली होती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. याही वेळी गॅप मिळाली आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने सरकतोय. लगातारचा हा दुसरा चौकार. तर या ठिकाणी राहुल अहिरे, निमेश शेलार आणि सचिन मास्तर मी आपल्याला विनंती करतोय, आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपला मी सहर्ष स्वागत करतो APL 2022 मध्ये. सुरज थोरात आपल्याला देखील विनंती असेल आपण सुद्धा मंचावरती येऊन विराजमान व्हा. आणि या फायटर गौतम उबाले यांचा हा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात उमेश सोनावणे यांचा विराज स्पोर्ट्स हा संघ. या अगोदर आपण पाहिला सूरज थोरात यांचा DB स्पोर्ट्स संघाने विजय मिळवला. सतीश जाधव आणि अनिल गायकवाड यांच्या स्वरांजीत वॉरियर समोर. या दरम्यानचा हा फटका इथे फसलाय. बॉल भरपूर उंच पाहायला मिळतोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळी मात्र कोणतीही चूक होणार नाहीये. विकेटचं पतन. पहिला खेळाडू इथे बाद होतोय टीम विराज आर्या फायटर संघाचा.
ती थोडीशी लो कॅच होती, परंतु चांगल्या प्रकारे तिथे स्वीकारली गेली आणि आणखीन एक खेळाडू बाद होतोय. लगातारचा हा दुसरा झटका लागतोय टीम आर्या फायटर्सला. परंतु त्या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करता आलं नव्हतं. न्यू बॅटर मोहन सालवी आलाय. चौथ्या क्रमांकावरती हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, मॅन फ्रॉम सापे. राईट आर्म राऊंड द विकेट. या दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू, विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केली जाते गोलंदाज अमितच्या माध्यमातून. ओहो हो, स्विंगिंग हा चेंडू पाहायला मिळाला. बॅटरकडे उत्तर नव्हतं. त्रिफला उद्ध्वस्त केला आणि सलगच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना अमितनं बाद केलंय. गुड बॉलिंग. चांगली स्टार्ट इथे देत असताना आपल्या संघासाठी पहिल्यांदा आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केले होते आणि त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स अमितने इथे मिळवलेत. चांगली गोलंदाजी, चांगलं षटक पाहायला मिळालं. जवळपास टॉप ऑर्डर जी होती ती पूर्णच्या पूर्ण आता ढासळली. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटला ढकलला गेला आर्या फायटर्स हा संघ. गौतम उबाले यांचा हा संघ आर्या फायटर्स. ओनर देखील थोडेसे चिंतेत आपल्याला पाहायला मिळतात मंचावरती, कारण सुरुवात फार चांगली राहिली होती, परंतु त्यानंतर कुठेतरी अधिक आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि अशामध्ये सलग 3 खेळाडू इथे बाद झालेत. विराज स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आता उमेश सोनावणे देखील खुश असतील, ज्या प्रकारे गोलंदाजांना गोलंदाजी केली आहे. नवीन षटकाला या ठिकाणी गोलंदाज सुरुवात करेल सतीश, मॅन फ्रॉम सावंदे. हा देखील एक नामांकित क्रिकेटर आहे. उत्कृष्ट क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय बऱ्याच वर्षांपासून. नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करण्यासाठी. 5व्या क्रमांकाचा खेळाडू. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 खेळाडू बाद झाले, त्यामुळे 5व्या क्रमांकाचा जो खेळाडू आहे त्याला अगदी दुसऱ्याच ओव्हरमध्ये यावं लागले, फार लवकर यावं लागले. स्ट्रायकिंग एंडला बॅटर लवेश आहे, त्याची देखील झेल सुटली होती आणि त्याचा आता तो फायदा उचलेल का यावेळी आपण पाहिलं तर स्लो बॉपन चेंडू पाहायला मिळाला. लेग कटर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप लाईन देखील फार चांगली होती. लेन देखील आपण पाहिलं तर गुड लेंथ स्पॉटपेक्षा थोडा पुढे टप्पा आपण पाहिलं तर पिच केला होता. हार्ड लेंथ जी असते त्या लेंथवर चेंडू सातत्याने पिच केला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिला. इथे क्विक प्रमाण फास्टर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचा फायदा उचललाय. चेंडू इनफिल्ड क्लिअर करून निघून जातोय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, वेगवान होता. फलंदाज तयार होते की आता स्लो वन झाल्यानंतर एखादा फास्टर वन येईल आणि त्या फास्टसाठी तो रेडी होता आणि त्यावर एक चौकार प्राप्त केलाय. धावसंख्या 4 धावेच्या मदतीने आता पुढे सरकत असताना 13 13 रन्स ऑन अ बोर्ड. सतीश पुन्हा एकदा तयार होतोय ओव्हर द विकेट. यावेळी आणखीन एक वेगवान चेंडू होता. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला, जरूर जात होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली शॉर्ट एक्सच्या कव्हरला. क्षेत्ररक्षण जर आपण विचार केले तर दुसरं पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. 3 फिल्डर्स 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये एक लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि एक डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर पाहायला मिळतोय. या दरम्यान समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय स्ट्रेट अगदी साईड स्क्रीन समोर. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव तिथे मिळेल. लॉंग ऑनचा फिल्डर झपाटला होता अक्षरशः बॉलवरती. धावफलक एका धावेच्या मदतीने आता पुढे सरकत असताना 14 कुठेतरी आता 3 खेळाडू बाद झाल्यानंतर थोडासा संघ दबावामध्ये पाहायला मिळतोय. त्याचमुळे धावा ज्या वेगाने बनायला हव्या, ज्या गतीनं बनायला हव्या होत्या त्या गतीनं मात्र धावा आता बनत नाहीयेत.
पॉवर प्लेमध्ये थोडासा बॅकफुटला ढकलला गेला अक्षरशः संघ आपण जर पाहिला तर आर्या फायटर्स. रोहित आहे, रोहित मॅन भारतीय संघाचा कर्णधार. ज्या प्रकारे कार्य करत असतो भारतीय संघासाठी त्या प्रकारे कार्य करेल का हा रोहित आर्या फायटर्ससाठी, कारण गरजेचं आहे. एखाद्या खेळाडूला आता धावांची गती वाढवणं गरजेचं आहे. तो फलंदाज कोण असेल? लवेश, जो सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडासा बचावात्मक खेळतोय. ओव्हर द विकेटनं सतीचा हा चेंडू आपण पाहिलं तर स्लो वन होता, क्रॉस बॅटेट पुल केलाय, त्या ठिकाणी खेचून मारला होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील होत आहेत. नेक्स्ट मॅच केसी किंग वर्सेस MK रॉयल्स. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. केसी किंग ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब यांचा हा संघ. यावी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आले. 2 षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर, पॉवर प्ले संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 8च्या सरासरीनं फक्त 16 धावा. आणि MK रॉयल महेश जाधव आणि कुणाल धुले यांचा हा संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. आजच्या शेड्यूलमधील, आजच्या दिवसामधील ही दुसरी लढत आपण पाहतोय. पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आफ्टर 3 ओव्हर, 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. तर क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला जरूर विखुरलेलं पाहायला मिळेल. नॉन पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त फिल्डर्स बाउंड्री लाईनवरती आपल्याला पाहायला मिळतील प्रोटेक्शन करण्यासाठी. चला, वेळेबद्दल फर्स्ट वॉर्निंग आता अंपायर्सने इथे दिलेले आहे. विराज स्पोर्ट्स लक्षात असू द्या, सेकंड वॉर्निंगला तुम्हाला डायरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. फर्स्ट वॉर्निंग तुम्हाला अंपायर्सने इथे दिलेली आहे. क्रिकेटचे जे काही रूल आहेत त्या रूल्सप्रमाणे, त्या नियमांप्रमाणे खेळणं गरजेचं आहे. 38 सर्कलमध्ये आपल्याला 3 फिल्डर्स पाहायला मिळतात. त्यामध्ये एक शॉर्ट कव्हर पाहायला मिळतोय, एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. यावी मात्र पंच केलाय. चेंडू चालला डीपमध्ये, पॉइंटला फिल्डर आहेत. 1 बाउन्सवर चेंडूला कलेक्ट केलं. एकच धाव तिथे मिळते. धावफलक एका धावीने आता पुढे सरकत असताना 17वर कुठेतरी मोठा फटक्यांचा शोध आहे. चौकाराच्या शोधात आहे दोन्ही बॅटर्स आपण विचार केले तर, कारण आता सिंगल डबल्सनं तुम्ही चांगले टार्गेट सेट करू शकणार नाही आहेत. तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर चौकार आणि षटकारांची गरज आहे. ते चौकार षटकार तुम्हाला मारावे लागतील. कुठेतरी चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना राऊंड द विकेटनं यावी चेंडू सोडून दिला. लाईन चुकीची आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव इथे मिळते आणि धावफलक एका धावीनं पुढे सरकत असताना 18वर. ते आपण पाहिलं तर 7 ते 8 धावा प्रत्येक षटकामागे जोडल्या जात आहेत. ही चांगली सरासरी म्हटली जात नाहीये बॅटिंग करत असलेल्या टीमसाठी. या दरम्यान अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याचा फायदा इथे उचललाय, पूल केलाय, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खेचून मारला होता हा चेंडू आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर लाईन जरूर होती. तिथून मात्र मिड विकेट क्लिअर करणं, ताकद भरपूर पाहायला मिळाली फटक्यामागे. तसं एक धडधाकड शरीर यष्टीचा मालक आहे रोहित. ताकद भरपूर झोकली त्या फटक्यामागे आणि ताकदीच्या जोरावरती तो षटकार आपण पाहिला. धावफलक आता वेगाने पुढेच सरकल्या 24वर. याच फटक्यांची गरज आहे. चौकार आणि षटकार इथं मारावे लागतील. यावी मात्र दबाव स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज शक्तीच्या माध्यमातून.
तर शक्तीला कुठेतरी युक्ती चालवावी लागेल कमबॅक करण्यासाठी. अवांतर धाव इथे मिळाली आहे. धावफलक एका धावीनं आता 25वर 25 रन्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक इथे मार्गस्थ. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू याही वेळी फोर्स केलाय, परंतु लॉंग ऑन वाईड ऑफ लॉंग ऑनला सतीश चेंडूच्या अगदी खाली आला आणि जरूर एक मोठा खेळाडू इथे बाद होतोय टीम आर्या फायटर्सचा. चांगला स्ट्रोक होता. खरं तर असं वाटलं होतं की प्लेसमेंट देखील चांगली आहे, परंतु वाईड ऑफ लॉंग ऑनला उभा असलेला खेळाडू त्या चेंडूपर्यंत पोहोचला आणि सहजगत्या तिथे झेल स्वीकारली गेली आणि रोहितचा खेळ देखील इथे संपुष्टात आलाय. सुरुवात रोहितला मिळाली होती, षटकार देखील त्याच्या बॅटमधून आला होता. असं वाटलं होतं की आता ह्या सुरुवातीचं रूपांतर कुठेतरी एक मोठ्या डावामध्ये करेल का रोहित, परंतु त्यानंतर गोलंदाज शक्तीनं युक्तीचा वापर केला आणि बॅटर रोहितला देखील त्यानं बाद केलं. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 25. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 खेळाडू इथे बाद झालेत, 4 फलंदाज इथे बाद झालेत 25 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर नवीन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय, सचिन जाधव. 6व्या क्रमांकाचा हा खेळाडू आहे. एकाही बॅटरला मोठी इनिंग इथे खेळता येत नाहीये. सुरुवात मिळते, अमितला देखील सुरुवात मिळाली होती, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, त्याला देखील मोठ्या डावामध्ये ते कन्वर्ट करता आले नाही. त्यानंतर आपण पाहिलं रोहितला देखील चांगली स्टार्ट मिळाली होती, त्याला देखील कुठेतरी मोठ्या डावामध्ये त्याचं रूपांतर करता आलं नव्हतं. लवेश जो अजूनही आपण पाहिलं तर सलामीला आल्यानंतर बॅटिंग करताना दिसल्या, परंतु जे फटके त्याच्या बॅटमध्ये हवेत ते फटके मात्र आलेले नाही आहेत. याही वेळी आपण पाहिलं तर वेग थोडासा कमी केला. आता व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळते. पंचांचा लेग बाईचा इशारा. एक धाव इथे मिळाली आहे. तर योगेश दोंदे आणि निमेश शिलार आणि सौरभ हडकमोल मी आपल्याला विनंती करेन आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सौरभ हडकमोल, निमेश शेलार आणि योगेश तौंदे या तिन्ही खेळाडूंना विनंती करतोय आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. यावेळी मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. 4 धावा मात्र जरूर मिळतील आपल्या संघासाठी. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याची आता गरज आहे, कारण ऑर्थोडॉक्स क्रिकेटनं धावा येत नाही, सरळ ब्लेटनं धावा येत नाहीये. त्यामुळे आता अशा प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल आणि तो चौकार मात्र या ठिकाणी प्राप्त केला बॅटर लवेशनं. गुड शॉट. स्वीट हिट पाहायला मिळाला, स्वीट हिट पाहायला मिळाला. 4 धावेच्या मदतीनं धावफलक 30 वर जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू शक्तीच्या षटकामधील, शक्तीच्या ओव्हर्समध्ये फार चांगल्या धावा आल्यात टीम आर्या फायटर्ससाठी. एक षटकार, एक चौकार. याही वेळी वा 360 डिग्री पहिल्यांदा स्विच हिट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शफल झाले, ऑफस्टिकच्या बाहेर निघून अगदी आपण पाहिलं तर पॅडल स्वीप केलं, चेंडूला पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. सलगचा हा दुसरा चौकार आलाय. धावसंख्या या 2 चौकारांच्या सहाय्यानं वेगाने पुढे सरकत असताना आफ्टर 3 ओव्हर 34 लॉस ऑफ 4 विकेट्स. ड्रिंक्स इंटरवल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये.
12 धावा प्रत्येक षटकामागे ते जोडल्या जात आहेत. एक चांगली संकल्पना, चांगला उपक्रम आपल्याला पाहायला मिळाला आहे. बौद्ध समाज कुठेतरी एकत्रित होण्याचं हे माध्यम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग सलग आपण पाहतोय. बरेच जे आमचे कार्यकारिणी मंडळ आहे ही स्पर्धा सफल करण्यासाठी त्यांचे अथक परिश्रम आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये प्रेसिडेंट अध्यक्ष गौतम उबाले साहेब, प्रदीपजी थोरात, शैलेश गायकवाड, राहुल अहिरे आणि महेश जाधव या सर्वांची फार मेहनत आपल्याला बघायला मिळाली ही स्पर्धा भरवण्यासाठी. आतापर्यंत एक हे दिवस, हे शेड्यूल आतापर्यंत सक्सेसफुल आपल्याला बघायला मिळालं आहे. खूप चांगली मॅनेजमेंट APL 2022 आपल्याला पाहायला मिळते. सतीशला या ठिकाणी आपण पाहिलं तर कंटिन्यू ठेवलं आहे, कारण दुसरं षटक त्यांना हाताळलं होतं, चांगला षटक त्यांना हाताळलं होतं, त्यामुळे आता ह्या स्पेलमध्ये त्याला कंटिन्यू ठेवलं जात आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर प्ले अँड मिस, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला बघायला मिळेल सचिन जाधव. लविश चांगली बॅटिंग करतोय, जो सलामीला आलाय. पहिला चेंडू देखील त्यानं फेस केला होता, खरं तर त्याला साथ चांगली मिळाली नाही, परंतु तो चांगला रोल प्ले करतोय त्याच्या टीमसाठी. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. यावेळीचा हा चेंडू सफल झाले होते, ऑफस्टिकच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपरला देखील चेंडू तिथे मात्र समजला नव्हता. जरूर आपण पाहिलं तर डगआउटमधनं आता आवाज येत आहेत की धावा, तुमचा स्कोरबोर्ड कसं हलते राहील याही गोष्टीकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायला हवं. प्रत्येक वेळेला तुम्हाला चौकार किंवा षटकारच मारणं हे गरजेचं नाही आहे. कधी कधी चांगल्या चेंडूंना सन्मान देणं देखील गरजेचं आहे. पुढे येऊन फ्रंट फुटला येऊन हा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग अलॉंग द ग्राउंड. चेंडू अगदी आपण पाहिलं तर वेगानं आला होता. 1 धाव तिथे पूर्ण केली जाते. धावफलक 1 धावीनं आता पुढे सरकत असताना 35 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच KC किंग वर्सेस MK रॉयल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण सज्ज राहायचं आहे. सतीश पुन्हा एकदा तयार होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट ना, वेगवान चेंडू. यावेळी मात्र वेगाचा वापर केला जरूर आपण पाहिलं तर मिनिमम एफर्ट्स लावले होते बॅटरनं. लॉंग लेगला चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली. 1च धाव तिथे मिळाली आहे. चांगला क्रिकेट लवेश इथे सादर करत असताना आपल्या टीमसाठी चांगला रोल तो प्ले करत असताना कॅप्टननं जो विश्वास दाखवला, जो विश्वास दाखवून जर आपण पाहिलं तर त्याला सलामीला पाठवलं, कुठेतरी आता त्या विश्वासावर सार्थकी ठरणारी कामगिरी राहिली आतापर्यंत. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय. कुठेतरी जी लेंथ टाकली जाते ना गोलंदाज सतीशच्या माध्यमातून, ती लेंथ रीड करणं फारसं कठीण राहिलं आतापर्यंत बॅटरसाठी. चांगला स्पेल त्याचा पाहायला मिळतोय आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर त्याने 7 धावा जरूर खर्च केला होता. विकेट जरूर त्याला मिळाली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र स्वतःला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. स्वेअर मारा खूप जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळताना आपण पाहिला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धावी ते मिळते. धावफलक 1 धावीने आता पुढे सरकत असताना 37 या आकड्यावरती. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 60 धावाच देखील सहजगत्या चेस झाल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी चांगली टोटल तुम्हाला सेट करावी लागेल. आणखीन एक चांगला चेंडू आलाय. सचिन जाधव फास्ट स्ट्रगल करतोय. षटकाची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 रन्स, म्हणजे किती चांगला स्पेल आपण बघितला सतीश वाघचौरेचा. पहिल्यांदा
पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा, म्हणजे 2 ओव्हरमध्ये त्यानं फक्त 10 धावा खर्च केल्यात. जरूर आपण पाहिलं तर विकेट त्याला मिळाली नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यानं केली. कुठेतरी समोरच्या संघाला दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न त्यानं केला आहे. लास्ट ओव्हर असेल, शेवटचं षटक इथून असेल. आता ह्या षटकामध्ये 15 ते 20 धावा जरूर पाहाव्याच लागतील एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. कारण 5 ओव्हरच्या गेममध्ये आपण पाहिलं 60 धावा देखील सुरक्षित नाही आहेत. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं. शेवटच्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज विराज स्पोर्ट्सकडनं. वैभवचा वापर केला जातोय. तर बॅटर लवेश असेल स्ट्रायकिंग एंडला. जास्तीत जास्त आपण पाहिलं तर लवेशला जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला लवेशला राहावं लागेल, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला जो बॅटर आहे सचिन जाधव फारसं स्ट्रगल करतोय. आतापर्यंत त्यानं 5 चेंडूंचा सामना केला आणि फक्त एकच धाव त्यानं आपल्या संघासाठी जोडली आहे. आणि लवेशचा आपण जर विचार केला तर 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि 16 धावसंख्येवरती तो सध्या बॅटिंग करतोय 9 चेंडूंचा सामना करत असताना. ओव्हर द विकेट वैभववाल्या यावी चेंडूला थांबले. अगदी आपण पाहिले तर वेट अँड डिस्पॅच थांबून त्या चेंडूला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावींसाठी हा दमदार दर्जेदार षटकार. अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लवेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. एकटा मी म्हणेल लढतोय, अक्षरशः धावांसाठी झुंजतोय ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली आहे. बावीस या धावसंख्येवरती तो सध्या बॅटिंग करतोय. 10 चेंडूंचा त्यानं सामना केला. टीमची टोटल 43 वरती. शेवटच्या षटकाला चांगली सुरुवात इथे मिळाली आहे बॅटर लवेशसाठी. यावेळी आणखीन एक चांगला स्ट्रोक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडूचा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं मिस फिल्डिंग. चेंडू सीमेच्या बाहेर चौकार. हे षटक आता कुठेतरी टीम आर्या फायटर्स साठी चांगले घडत असताना पहिल्या 2 बॉलवर 10 धावा इथे आल्यात. 47 चांगल्या टार्गेटकडे आता वाटचाल करत असताना आर्या फायटर्स चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. केसी किंग्स आणि MK रॉयल दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. शेवटचं षटक इथे सुरू आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. वेग थोडासा कमी केलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. याही वेळी चेंडू आता वेगानं यष्टांच्या मागे ट्रॅव्हल होतोय. बॉल उचलण्यासाठी वेळ घेतली आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी वाईट झालाय, कारण पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बॅटर लवेश येतोय. 2 धावा देखील तिथे मिळाल्या. धावफलक 2 धावेने 49 वरती गेलं आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर लवेश आला, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे. वैभवच्या पहिल्या 3 बॉलवर इथे 12 धावा कंप्लीट केल्यात. आपण चर्चा करत होतो की शेवटच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा जोडणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आता लवेश इथे करत असताना इथे मिस टायमिंग शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेलची संधी आहे आणि कॅच पकडली आहे. अखेरकार एक चांगल्या डावाचा अंत होतोय. लवेशचा खेळ इथे संपुष्टात येतोय. प्रमोद भुईर चेंडू खाली आले होते. चांगली झेल त्यांनी स्वीकारली आणि लवेशचा खेळ मात्र इथे संपुष्टात आलाय. नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जे आपण जर स्कोर कार्डकडे चेंडू निघून जाईल सीमेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. अद्भुत हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सर्वच्या सर्व आपण पाहिले तर आश्चर्यचकित झालेले आहेत की षटकार गेला कसा. एक्झॅक्टली आपण पाहूया रिप्ले मध्ये. खरं तर बॅटच्या मिडलला ब्लेडला जरूर चेंडू लागला नव्हता. टॉप एज वरची कडा घेऊन चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. गोलंदाज देखील निराश आहे. बॅटिंग करणाऱ्या खेळामध्ये थोडीशी खुशी पाहायला मिळते, आनंद पाहायला मिळतोय. आणि का नको, कारण धावा येणं गरजेच्या आहेत. धावा कशाही येऊत. याही वेळी चेंडू आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिला होता.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग आपण बघितली. एक धाव इथे मिळाली आहे. ओव्हर थ्रो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल धावबाद. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 56 आणि टार्गेट असेल 57 धावसंख्येचं. तर जाऊया आपण टॉस करण्यासाठी. दोन्ही कॅप्टन्स केसी किंग्स आणि MK रॉयल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. केसी किंग आणि MK रॉयल दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. मी टॉस करण्यासाठी विनंती करेन आमचे प्रेसिडेंट गौतमजी उबाले APL 2022चे अध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभास्य आपण करूया टॉस. केसी किंग विरुद्ध MK रॉयल. आपण पाहतोय APL, तर दुसऱ्या बाजूला आपण वाडा. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. APL 2022 असं कॉल होतं आणि टॉस जिंकलाय केसी किंग्सनं. मी मान्यवरांना विनंती करेन आपण पुन्हा एकदा सन्मानार्थ मंचावरती विराजमान व्हा. निकलेश, 5 षटकांचा सामना आहे. पहिल्यांदा टॉस जिंकला, काय निर्णय घेशील? फील्ड फर्स्ट. काय रिझन, यामागचं कारण काय? ग्राउंड खूप चांगला आहे आणि बॅटिंग पिच आहे. चेस होतात रन म्हणून आम्ही फिल्डिंग करू. आणि काय म्हणशील, ही जी संकल्पना ते बौद्ध समाज एकत्रित येण्याचं हे माध्यम आहे, या स्पर्धेविषयी आणि या संकल्पनेविषयी तू काय म्हणशील? सर्वप्रथम मी APL कमिटीचा खूप खूप अभिनंदन करेन आणि त्यांना थँक्यू बोलेन, कारण की आम्हाला एवढी मोठी संधी दिली खेळण्याची आणि खूप चांगला असं नियोजन आहे. सर, ह्या टुर्नामेंट जेव्हा डिक्लेअर झाल्या त्यावेळेस भरपूर लोकांनी ट्रोल केला का तुम्ही कमिटी काय अशी निवडली, पण हा तिसरा सीझन आहे, या APLचा तिसरा सीझन आहे. पण तिसऱ्या सीझनमध्ये मी बघतो का जी कमिटी आता निवडली आहे तीच कमिटी मेहनत करते आणि टुर्नामेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु त्यांना भरपूर ट्रोल करण्यात आला. पण मी त्यांना एवढा चांगला टुर्नामेंट केला. मी बघतोय काही एक महिना झाला मी त्यांना सकाळी जे घरातून निघतात संध्याकाळी रात्री पोचतात, ते खूप चांगला केला आहे, त्याला मी हॅट्सअप करेन. थँक्यू सो मच. खूप चांगलं मनोगत. आणि म्हणजे कुठेतरी ट्रोल करण्यात आलं होतं, परंतु काही ठराविक लोकांनी त्यांच्यावरती ट्रस्ट केलं, विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावरती ते सार्थ ठरलेत. टॉस तुम्ही हारले आहात, तर जिंकला असता तुम्ही काय निर्णय स्वीकारला असता? टॉस जिंकलो असं क्षेत्राने स्वीकारलं असतं, पण आता वाट्याला आमच्या फळण झाली आहे. मग गेम प्लॅन बी सेट असेल. बॅटिंग आल्यानंतर किती टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करशील? माझे आणि माझे स्वतःचे आणि माझ्या टीमचे गेम प्लॅन जे असतात ते सगळे ग्राउंडवर असतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही कुठल्या प्रकारचा गेम प्लॅन आहे. A आहे, B आहे, C आहे, जो पण असेल तो मैदानात असेल. थँक्यू सो मच. तुला देखील विजयासाठी शुभेच्छा असतील. तर नाणेफेकी या ठिकाणी जिंकली केसी किंग्सनं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. तर जाऊया पुन्हा एकदा आपण बॉक्समध्ये. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. अजय घरत सर इज देअर. थँक्यू सो मच समीर ठाकरे. समीर ठाकरेंचा दमदार आवाज आपण ऐकलात. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2022मध्ये. या स्पर्धेमध्ये एकूण 6 संघ खेळत आहेत आणि 6 संघांचे जे संघ मालक आहेत त्यांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. आर्या फायटरचे गौतमजी उबाळे साहेब जे अध्यक्ष देखील आहेत APL 2022चे. तसेच MK रॉयल्स संघ आपण पाहतोय, महेश जाधव आणि कुणाल धुळे यांचा संघ आहे. केसी किंग्सचे ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब, विराज स्पोर्ट्सचे उमेशजी सोनावणे, DB स्पोर्ट्सचे सूरज थोरात आणि स्वरा अँड जीत वॉरियर्सचे सतीश जाधव तसेच अनिल गायकवाड. या सर्व संघ मालकांचे आम्ही आभारी आहोत, कारण या संघ मालकांच्या सहकार्याविना ही स्पर्धा होणं शक्य नव्हतं. APLसाठी आकर्षक चषक दिवंगत दादाराम बुधाजी थोरात यांच्या स्मरणार्थ सूरज दादाराम थोरात यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील पुन्हा एकदा विशेष आभार. पाण्याची व्यवस्था फार महत्त्वाची व्यवस्था या स्पर्धेमध्ये सागर जाधव कवाडचे युवा कार्यकर्ता यांच्या माध्यमातून त्यांचे देखील आम्ही विशेष आभारी आहोत. एक सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार आपण देतोय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक ट्रॉफीज येथे देण्यात येत आहेत. द्वितीय पारितोषिक जे आहे या स्पर्धेचं त्याची रोख रक्कम आम्हाला मिळालेली आहे. माननीय श्री उमेश सोनावणे यांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष आभार.
तर ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या APLसाठी आपलं योगदान दिलेलं आहे, सहकार्य दिलेलं आहे, त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आणि आता पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. आजचा पहिला दिवस, दुसरा सामना आपल्या समोर रंगतोय. दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय आर्या फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला विराज स्पोर्ट्स. विराज स्पोर्ट्स संघानं प्रथम फिल्डिंग केली टॉस जिंकल्यानंतर. आर्या फायटर्स संघानं खऱ्या अर्थाने एक फायटिंग टोटल उभारली आहे. धावफलकावर 56 धावा त्यांनी लावल्यात 5 षटकांमध्ये आणि 57 धावांचं टार्गेट विराज स्पोर्ट्स संघासमोर. आर्या फायटर्सकडून सलामीवीर लबेशनं खूप चांगली बॅटिंग केली, 28 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. इतर फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नव्हती. पहिल्या इनिंग्समध्ये खऱ्या अर्थाने त्याने एकाकी किल्ला लढवला आहे आणि संघाला एक चान्स त्याने दिला आहे. गोलंदाजी जर चांगली झाली, क्षेत्ररक्षणाची उत्तम साथ गोलंदाजांना मिळाली तर येथे आर्या फायटर्स संघ हा सामना जिंकू शकतो. पण ज्या पद्धतीनं आपण पाहिलं आहे की पहिल्या मॅचमध्ये 61 धावांचं टार्गेट असताना ते टार्गेट अगदी सहज चेस करण्यात आलं होतं. तर एकूणच या मैदानाचा जर आपण विचार केला कवाड क्रिकेट ग्राउंडचा, तर हे हाय स्कोरिंग मैदान आहे आणि त्यामुळेच 57 धावांचं टार्गेट हे फार खडतर टार्गेट आहे असं म्हणता येणार नाही आहे. परंतु तरी देखील त्यासाठी चांगली फलंदाजी ही करावी लागणार आहे विराज स्पोर्ट्सच्या फलंदाजांना. सलामीचे फलंदाज वैभव आणि प्रमोद खेळपट्टीवर पोहोचलेत. प्रमोद भोईरचे सुपेगावचे पोलीस पाटील देखील आहेत. सध्या नॉन स्ट्रायकर्स एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वैभव स्ट्रायकर्स एंडला पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. सचिन 5 षटकांमध्ये 57 धावा. कडक रणरण तो ऊन आहे. एप्रिल महिन्याचा शेवट होतोय. आज 29 एप्रिल ही तारीख आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2022. तर डावाला सुरुवात होते. पहिला बॉल सामना करतोय वैभव. पहिलाच बॉल खोलवा टप्प्याचा, मात्र चांगला फटका, बॉटमॅटचा सुरेख वापर. काऊ कॉर्नरच्या वरून बॉल काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा, चौकार. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. मेडॉनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता. वाईल्डिश मेडॉनला तिथे फिल्डर होता आणि काऊ कॉर्नरला डीपमध्ये कुठलाही फिल्डर नव्हता. डीप मिड विकेटला जरूर खेळाडू होता, मात्र चेंडूला अक्षरशः खोदून काढलं होतं इनफिल्डच्या वरून आणि पहिल्याच बॉलवर एक देखणा चौकार वैभवच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. ऑफ साईडला जो डीपमध्ये फिल्डर होता तो ऑन साईडला आला आहे, लॉंग ऑनला, आणि एक खेळाडू डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये देखील पाहायला मिळत आहे. मोहन साळवे आता ऑन साईडला येताना दिसतोय आपल्याला मिडॉन रिजनमध्ये, वाईडिश मिडॉनला. क्षेत्ररक्षकांची थोडीफार जागा देखील बदलण्यात आली आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पावलांचा वापर यावेळेस ड्राईव्ह करायचा होता. अपील होतं एक वॉट बिहाइंडचं. पंचांची मात्र स्वीकृती मिळत नाही आहे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तिथे झाला नाही आहे. खरं तर बॅट विकेटवर लागली होती, खेळपट्टीवर लागली होती आणि त्याचाच कुठेतरी आवाज तिथे गोलंदाजाला देखील आला होता आणि त्यामुळेच एक उत्साह पाहायला मिळाला. मात्र एक चांगला बॉल, पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर दुसरा बॉल निर्धाव टाकला आहे गोलंदाज सचिन जाधवनं. टिचून मारा हा करावा लागणार आहे. 57 धावांचं टार्गेट सेट केलं, एक चांगलं टार्गेट सेट केलं आहे खरं तर फलंदाजांनी, आणि त्याचं जर संरक्षण करायचं असेल तर चांगली गोलंदाजी ही अपेक्षित आहे. यावेळेस मात्र बॅक ऑफ लाईन टॉप एज आहे, विकेट मिळू शकते. स्वतः गोलंदाजाने कॉल दिला आणि कुठली चूक करत नाहीये. कॉटन बोल्ड, फलंदाज बाद. महामानव, भारतरत्न, क्रांतीसूर्य, कितीतरी विशेषणं त्यांना दिली जाऊ शकतात आणि जेवढी विशेषणं, चांगली चांगली विशेषणं आपण देऊ तेवढं कमी असतील ती, कारण त्यांचं कार्य तेवढं महान राहिलं आहे आणि त्यांच्याच पूजनानं आपण या स्पर्धेला सुरुवात केली आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पूजनानं आपण या स्पर्धेला सुरुवात केली सकाळच्या सत्रामध्ये आणि सध्या दुसरा सामना आपल्या समोर रंगतोय.
पहिला गडी बाद झाला आहे. वैभवनं थोडी घाई केली, एक चौकार आला होता, मात्र त्यानंतर एक डॉट चेंडू आणि आणखी एक मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला आहे. वरची कडा लागली होती. ते गोलंदाज सचिनचं कौतुक करावं लागेल. दुसरे खेळाडू देखील झेलसाठी तत्पर होते, तयार होते, मात्र स्वतः गोलंदाजाने त्यांना कॉल दिला, त्यांना थांबवलं, त्यांना सांगितलं की माझा झेल आहे, मला घेऊ द्या, आणि त्याने सहजरित्या तो झेल समाप्त केला. या ठिकाणी माननीय श्री संजय जाधव यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं APL सीझन 3 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करायचं आहे खेळ. फलंदाजाला देखील विनंती असेल, नवीन फलंदाज जे मैदानामध्ये येत आहेत, आपण जास्त वेळ खर्च करू नका. यानंतरचा सामना MK रॉयल्स आणि KC किंग्स या दोन संघादरम्यान. MK रॉयल्स महेश जाधव आणि कुणाल धुळे यांचा संघ आहे, तर KC किंग्स ॲडव्होकेट किरण चन्ने साहेबांचा संघ. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि बाद. लेग बिफोर विकेट. जोरदार अपील झालं त्या ठिकाणी आणि लगेच अपील उचलून धरलंय पंच परेश महाजन यांनी. विकेटचं पतन. शक्ती नवीन फलंदाज म्हणून खेळपट्टीवर पोहोचला होता, मात्र शक्तीला तेथे अजिबात कुठल्याही प्रकारची युक्ती वापरता आली नाही आणि शक्तीचा देखील त्याचा योग्य वापर त्याला करता आला नाही. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवताच आला नाही. स्वीप लगावण्याचा प्रयत्न केला होता, अगदी कात्रीत पकडलं गोलंदाज सचिन जाधवनं. बॅक टू बॅक 2 धक्के लागले. चांगली गोलंदाजी सचिनची पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर काही सुरेख कमबॅक त्याने केलंय आणि आता बिकट अवस्था या रनचेजमध्ये आपल्याला डावाच्या सुरुवातीलाच पाहायला मिळत आहे. पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळत आहे विराज स्पोर्ट्स संघाची. धावसंख्या 4 धावात 2 गडी बाद. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे गोलंदाज सचिन. नवीन फलंदाज आलाय हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी मैदानामध्ये प्रशांत. दडपण असणार आहे प्रशांतवर. ते दडपण जुगारून देऊन बॅटिंग करावी लागणार आहे. प्रमोदला अजूनही कुठलाही चेंडू खेळण्याची संधी मिळालेली नाही. नॉन स्ट्रायकर सेंडला सलामीवीर. हॅट्रिक बॉल. टप्प्याचा बॉल आहे. पुल केलाय, चांगला स्ट्रोक. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. दुरून खेळाडू चेंडूवर पोहोचलाय, मात्र थोडीशी फंबलिंग होते आणि त्याचा फायदा अखेर उचलला जातोय. 2 धावा मिळतील येते फलंदाजाला. एक चांगला स्ट्रोक या बॉलवर. हॅट्रिक बॉल होता. या अगोदर एक हॅट्रिक आपण पाहिली आहे आणि याच मॅचमध्ये ती हॅट्रिक आपण पाहिली आहे. अमितनं हॅट्रिक पूर्ण केली होती. विराज स्पोर्ट्स संघाकडून पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिक घेतली होती. धावसंख्या 6. हा बॉल सोडून दिलाय कारण स्वेअर चेंडू आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी. धावसंख्येत थोडीशी भर पडते. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. 5 षटकांमध्ये 57 धावांचं टार्गेट असताना निश्चितच सुरुवात अडखळणारी झाली आहे. 2 महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद झालेत आणि त्यामुळेच आता एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे विराज स्पोर्ट्सला. यावेळेस ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वंडरफुल शॉट फॉर 4. एक्सलंट शॉट. फ्रंट फुटला थोडासा पुढे काढला. चेंडूच्या लाईनपासून थोडासा तो पाय वेगळा केला होता खरं तर फलंदाजाने आणि समोर लॉफ्ट केला. गोलंदाजाच्या अगदी डोक्यावरून सुरक्षित फटका. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग येथे करत असताना प्रशांत चांगल्या टचमध्ये दिसतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय. एक चौकाराच्या मदतीनं 6 धावांवर खेळतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. खरं तर डावाच्या सुरुवातीपासून जी आवश्यक धावगती आहे ती 11.40 धावा प्रतिषटक अशी आहे आणि त्या अनुषंगाने सुरुवात तर झाली आहे धावांच्या बाबतीत. मात्र 2 महत्त्वाचे गडी बाद झालेत. ही थोडी एक चिंतेची बाब असणार आहे विराज स्पोर्ट्ससाठी. पण सखोल फलंदाजी आहे कारण ही जी स्पर्धा आहे आपण पाहतोय की अनेक विभागांमधून खेळाडू आलेले आहेत. वाडा तालुका आणि भिवंडी तालुक्याच्या अनेक विभागांतून जे बौद्ध समाजाचे नवतरुण आहेत ते खेळताना दिसत आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक संघमालकाने जबरदस्त संघाची बांधणी केली आहे. त्यामुळेच आपण पाहतो की प्रत्येक संघाकडे 8व्या 9व्या क्रमांकापर्यंत खूप चांगले फलंदाज आहेत. 2 फलंदाज जरी लवकर बाद झाले असले तरी पण कुठल्याही प्रकारचं प्रेशर येथे दिसत नाही आहे खऱ्या अर्थानं प्रशांतवर, ज्या पद्धतीनं त्याने फलंदाजीला सुरुवात केली आहे.
2 खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला येताना दिसलेत. एक चौकार आणि एक दुहेरी धाव. 6 धावांवर तो खेळतोय. एक चौकार वैभवच्या बॅटमधून आला होता जो आऊट झालाय. 11 धावा धावफलकावर. 46 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 24 चेंडू शिल्लक. जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. दोन्ही संघांच्या खेळाडूंना नम्रतेची विनंती आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आणि जो संघ जास्त वेळ खर्च करेल, वेळेचा अपव्यय करेल, त्या संघाला पेनलाइज करण्यात येईल. सुनाव प्रमोद भोईर इज ऑन स्ट्राईक. सलामीला ते आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज भागेश. लांबलचक असं गोलंदाजी रनअप आहे भागेशचं आणि कदाचित फार वेगवान गोलंदाजी देखील पाहायला मिळू शकते. तोच प्रयत्न होतोय. अक्रॉस द लाईन हा फटका एक्झिक्यूट केला आहे. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर ऑन साईडला फिल्डर तैनात. मात्र थोडी फंबलिंग, थोडं हेजिटेशन फलंदाजांमध्ये देखील होतं. मात्र अखेर 2 धावा तिथे कंप्लीट करण्यात आल्यात. तर सर ते शेवटी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स ही म्हणावी लागणार आहे, कारण 2 मौलिक धावा तिथे फलंदाजांनी कंप्लीट केल्यात. प्रमोद भोईर यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यांना देखील त्यांचा जो रोल आहे तो समजून घ्यावा लागणार आहे. 13 धावा धावफलकावर. भागेश वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्विंग केला ऑन साईडला. मोठा फटका. मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉल डीपमध्ये. फिल्डर कुठली चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. मी उल्लेख केला होता की प्रमोद भोईर यांना आपली जी जबाबदारी आहे, आपला जो रोल आहे तो ओळखावा लागणार आहे. या ठिकाणी खरं तर त्यांचा एक अँकरचा रोल असायला हवा होता, मात्र त्यांनी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते फसलेत. 2 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालेत. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रफुल्ल भोईर जे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रशांत जाधवसाठी सुवर्णसंधी आहे. सलग 2 षटकार जर प्रशांतने ठोकले तर 500 रुपयांचं रोख पारितोषिक त्यांच्याकडून देण्यात येईल. नवीन फलंदाज स्ट्रायकर सेंडला असणार आहे, कारण फलंदाज झेलचीच्या रूपात बाद झालाय नवीन नियमानुसार. लोफल टॉस मेडल करू शकलेला नाहीये फलंदाज. एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही फटक्यामध्ये. डीपमध्ये फिल्डर आहे तिकडे. मिडविकेट आणि स्क्वेअरलेगच्या दरम्यान फिल्डर तैनात. एकच धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजाला. चांगलं क्षेत्रक्षण, एक चांगला झेल देखील नुकताच आपण पाहिला त्याच दिशेनं. धावसंख्या 14. चांगली चुरस आहे, चांगली चढाओढ आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये आणि खूप चांगला संघर्ष चेंडू आणि बॅटमधला आपण पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2022 एक जबरदस्त अशी स्पर्धा आहे. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं होतं मापुलीच्या क्रिकेट ग्राउंडवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर चॅलेंज क्रीडानगरीमध्ये देखील आपण ही स्पर्धा भरवताना पाहिलं आहे आणि कोविडचा काळ लोटल्यानंतर आता पुन्हा एकदा 3ऱ्या पर्वामध्ये आपण कवाडच्या क्रिकेट ग्राउंडवर या स्पर्धेला सुरुवात केली आहे आजपासून. तर विविध भागांतून खेळाडू येतात आणि वेगवेगळ्या मैदानांवर ही स्पर्धा भरवण्यात येते. हे देखील एक मोठं वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. शैलेश गायकवाड यांची अपार मेहनत आहे. या स्पर्धेचे अध्यक्ष गौतमजी उबाळे साहेब, तसेच आपण पाहतोय त्यांचे इतर सर्व सहकारी प्रदीपजी थोरात साहेब उपाध्यक्ष आहेत. राहुल आहिरे असतील, महेश जाधव असतील, या सर्वांची अपार मेहनत आहे या स्पर्धेसाठी. बागेचा हा बॉल ओव्हर पिच चांगला ड्राईव्ह वीमध्ये खेळत असताना लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. फटका जरूर खूप सुंदर होता, मात्र जास्त धावा मिळणार नाहीत कारण प्रोटेक्शन डीपमध्ये होतं. एकच धाव मिळाली आहे. आत्मविश्वास जरूर वाढेल या फटक्यानंतर फलंदाज प्रशांतचा. आणि प्रशांत सुरुवातीपासूनच कंट्रोलमध्ये दिसला आहे. त्याची विकेट फार महत्त्वाची असणार आहे. तो जर शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबला तर विराज स्पोर्टच्या जिंकण्याच्या ज्या संधी आहेत त्या कदाचित वाढताना दिसतील. सध्या अमितकडे स्ट्राईक. अमित जो 5व्या क्रमांकावर आलाय खेळण्यासाठी.
हो लॉफ्ट करायचा होता, यू मिस आय हिट, त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. Mano in the पारिवली या दोन संघादरम्यान डीबी स्पोर्ट्स कुरून संघानं तो सामना जिंकला आणि विजयी सलामी दिली आहे APL 2022 मध्ये. नवीन बॅट्समन बाली, चांगला बॉल ब्लॉकलचा वेध घेतलाय चेंडूनं, परंतु तेवढाच चांगला फटका मनगटी स्ट्रोक पाहायला मिळाला. फ्लिक केला चेंडू डीप मिड विकेटला, एक धाव मिळते आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होतंय. पॉवर प्लेचा खेळ देखील समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅकफुटला सध्या तरी आपण पाहतोय विराज स्पोर्ट्स या टीमला. धावसंख्या 4 बाद 17. उर्वरित 3 षटकांमध्ये 40 धावांची आवश्यकता. 40 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग 3 ओव्हर्स. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ खर्च करू नका. 40 धावा पाहिजेत अजूनही. 17 धावा धावफलकावर. जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. शैलेश गायकवाड आपल्याला देखील विनंती असेल. शैलेश गायकवाड स्वतः मैदानामध्ये आहेत. आपण पाहतोय आर्या फायटर्स टीमकडून ते खेळत आहेत. पंच देखील वॉर्न करतायत. प्लीज मोहन साळवी, शैलेश गायकवाड आपल्याला विनंती आहे, जास्त वेळ खर्च करू नका, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. स्कोअरमध्ये थोडंसं करेक्शन आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, या षटकामध्ये 5 धावा आल्यात, म्हणजे 16 धावा धावफलकावर आहेत. तर अजूनही 41 धावा ह्या बनवाव्या लागणार आहेत. थोडंसं करेक्शन आपण या ठिकाणी करतोय. 18 बॉल्समध्ये 41 धावांची गरज. दुसरं षटक बघा, पहिल्या बॉलवर दुहेरी धावा, म्हणजे 2 धावा आल्या आणि तर विकेट, सिंगल, सिंगल, विकेट, सिंगल. 5च धावा आलेल्या आहेत दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरनंतर 11 धावा धावफलकावर होत्या, म्हणजेच आता 16 धावा धावफलकावर आहेत. 18 गेंदे और 41 रन, ये है समीकरण. बाली और प्रशांत की जोड़ी क्रीज पर. नेवर की पहली गेंद, फुल टॉस फ्लिक किया बढ़िया टाइमिंग के साथ और गेंद को भेज दिया है मैदान के बाहर. बाली के बैट से ये खूबसूरत छक्का. बाली एक खतरनाक बल्लेबाज है, उनका बॉटम हैंड बहुत ही स्ट्रांग है और थोड़ी भी कमज़ोर गेंद मिलेगी तो उसको छोड़ने वाली नहीं है. कलाइयों का अच्छा उपयोग करते हैं. पिछले ओवर की अंतिम गेंद भी जो मिली थी ब्लॉक होल में, उसको भी फ्लिक किया था उन्होंने खूबसूरती के साथ. इस बार हवाई फायर किया और 6 रन अर्जित किए. स्वप्निल गेंदबाजी करते हुए और देखिए फिर से एक और खूबसूरत फ्लिक शॉट.
मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान वहाँ पर खिलाड़ी मौजूद है, 2 रन लेना चाहेंगे और पलटे है। थोड़ा सा जोखिम भरा था दूसरा रन, लेकिन आखिरकार 2 रन पूरे। अच्छी दौड़ विकेटों के बीच में, अच्छा तालमेल वहाँ पर दोनों बल्लेबाजों के बीच में। इन 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 24 रन 4 विकेटों के नुकसान पर। विकेट काफ़ी गंवा दी है पावर प्ले के खेल में विराट स्पोर्ट्स ने, लेकिन अभी भी 2 खतरनाक बल्लेबाज है क्रीज पर और दोनों भी अच्छे टच में नज़र आ रहे हैं। शुरुआत से ही कंट्रोल में नज़र आ रहे हैं। प्रशांत ने भी अच्छी बल्लेबाजी की है और बाली ने भी आते ही अपना जलवा यहाँ पर बिखेरना शुरू कर दिया है। कलाइयों का कलात्मक उपयोग उनकी बल्लेबाजी में देखने को मिल रहा है। इस बार खेलने की कोशिश नहीं की और इस बार सभी को बीट करती हुई गेंद निकल रही है काफ़ी फाइन बाउंड्री लाइन के बाहर। नो बॉल का इशारा और उस पर ये चौका, यानी कि 5 रनों का बोनस। वाइड गेंद की उन्होंने, इतनी वाइड कि वो क्रिस की थोड़ी बाहर चली गई थी। क्रिस के किनारे पर टकराई गेंद, डिफ्लेक्ट हुई और बिल्कुल शॉर्ट थर्ड मैन विकेट कीपर को बीट करती हुई बाउंड्री लाइन के बाहर निकल गई है। 5 रन तोहफे के रूप में। रन संख्या 29 पर पहुंच चुकी है। 2 गेंदों में 13 रन अभी तक खर्च किए हैं गेंदबाज स्वप्निल ने। अगली गेंद फ्री हिट, इस बार टॉप एज है, गेंद हवा में है, कोई नुकसान होने वाला नहीं है क्योंकि फ्री हिट गेंद है। मोहन का अच्छा एफर्ट, हालांकि कैच नहीं कर पाए थे, लेकिन कैच लेते तो भी बैट्समैन आउट होने वाले नहीं थे। 1 ही रन मिला है, तो यहाँ पर कुछ रन्स बचाने में अपनी अच्छी भूमिका अदा की है मोहन साल्वी ने। क्रिकेट का खेल है, टेनिस बॉल क्रिकेट का खेल तो ऐसा है कि ये 1-2 गेंदों के भीतर भी बदल जाता है। 2-3 गेंदों पहले ही हम देख रहे थे कि पलड़ा थोड़ा भारी नज़र आ रहा था आर्या फाइटर्स का, लेकिन अब फिर से मैच में पूरी तरह से वापस लौट आ गई है विराट स्पोर्ट्स टीम। स्कोर 30 रन और 27 रनों की ज़रूरत है तीसरे ओवर का खेल प्रगति पर। इस बार प्रशांत ने घुमा दिया है, बढ़िया टाइमिंग, बहुत दूर गेंद को भेज दिया है स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन। का है, अब केवल 21 रन चाहिए जीतने के लिए। अब ऐसे लग रहा है कि पलड़ा विराट स्पोर्ट्स का भारी हो रहा है। 14 गेंदे शेष, 14 गेंदे और 21 रन। अगली गेंद पर छक्का जड़ते हैं तो प्रफुल्ल भुईर लेबर कॉन्ट्रैक्टर की ओर से 500 रुपयों का इनाम। खेलने की कोशिश नहीं की, पैर पर लगी और आउट। लेग बिफोर विकेट, स्टंप्स के सामने थे बल्लेबाज, गलती कर बैठे यहाँ पर प्रशांत। लगा गेंद जा रही है, लाइन को जज ही नहीं कर पाए और गेंद सीधे पैर पर टकराई थी, बिल्कुल स्टंप्स के सामने थे। गेंदबाज ने भी थोड़ी देरी से अपील किया और अंपायर भी वही देख रहे थे कि अपील कब होती है। वैसे LBW का विकेट जब देना होता है तो उसके लिए अपील का होना ज़रूरी, और अपील हुई, अंपायर ने स्वीकारा उसको। अच्छा कॉल वहाँ पर परेश महाजन का।
नए बैट्समैन सतीश उठा के खेल दिया है, गगनभेदी स्ट्रोक, गगनचुंबी सिक्सर। शुक्रिया हम अदा करते हैं केसी किंग्स के एडवोकेट किरण चन्ने साहब, जो कि शिलार के सरपंच भी है। आपका भी विशेष शुक्रिया। विराज स्पोर्ट्स के उमेश जी सोनावने, आपका भी धन्यवाद। डीबी स्पोर्ट्स कुरुन के सूरज थोरात, आपका भी विशेष शुक्रिया। स्वरा एंड जीत वॉरियर्स पारिवली के सतीश जाधव और अनिल गायकवाड़ साहब, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। एपीएल के लिए जो आकर्षक ट्रॉफीज़ है उसके पुरस्कर्ता है मिस्टर सूरज दादाराम थोरात, दिवंगत दादाराम बुदाजी थोरात। इनके स्मरण में ये आकर्षक ट्रॉफीज़ उनकी ओर से पुरस्कृत की गई है। पीने के पानी की व्यवस्था सागर बबन जाधव कवाड़ के युवा कार्यकर्ता उनके ओर से की गई है और उनके भी हम विशेष शुक्रगुजार हैं। एक बार फिर से चलते हैं खेल की तरफ। खड़ी धूप है, कड़ा मुकाबला भी चल रहा है बीच मैदान में और रोमांचक स्थिति में है ये मैच। नेवर लेकर भागेश आक्रमण जारी रखते हुए फुल लेंथ गेंद थी। भागेश की गेंदबाजी बड़ी अच्छी रही है, लेकिन अच्छी गेंद पर अच्छा स्ट्रोक और पैरों पर तो कुछ ज़्यादा ही मजबूती के साथ खेलते हैं बाली। बाली मैन फ्रॉम टिम्बोली, सतीश साउंदे के एक बेहतरीन ऑलराउंड खिलाड़ी। बाली ने प्रभावित किया अपनी बल्लेबाजी से, गेंद के मेरिट पर ज़्यादातर शॉट्स लगाए उन्होंने। एक और अच्छी गेंद, खुद कर निकालना पड़ा है गेंद को। गेंद जा रही है काउ कॉर्नर की तरफ, खिलाड़ी मौजूद है डीप में, एक ही रन लेने का अवसर वहां पर सतीश के पास। तो पहली 2 गेंदों पर 2 सिंगल्स। मैच का ये पेनल्टी मेट ओवर चल रहा है। समीकरण अब 10 गेंदों में 13 रनों की ज़रूरत विराज स्पोर्ट्स को ये मैच जीतने के लिए। भागेश का पहला ओवर लाजवाब रहा था, 5 रन देकर 2 विकेट्स और इसीलिए इस मैच में पलटवार हो सकता है आर्या फाइटर्स की ओर से, क्योंकि ये खतरनाक गेंदबाज है। लेकिन इस बार खूबसूरती के साथ निकाल दिया गेंद को वाइड स्पाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। से गेंद को खेला था और इस बार खड़े खड़े स्विंग किया है ऑन साइड में। डीप मिड विकेट मौजूद है, वहां पर 1 रन मिलेगा और शायद ज़्यादा मिल सकते हैं। ओवर थ्रो बैकअप करने के लिए शैलेश गायकवाड़ आए ज़रूर है, लेकिन उनका बैकअप तो अच्छा था, थ्रो खराब है और फिर से ओवर थ्रो हुआ। अब की बार चौके का भी इशारा। कुल मिलाकर ये 6 रन मिलेंगे।
शैलेश ने तो अपने सिर पर दोनों हाथ रख दिए हैं कि ये क्या कर बैठे। ये देखिए शैलेश का थ्रो, विकेट कीपर के पास थ्रो करना था लेकिन शायद विकेट कीपर दिखे नहीं उनको। डिप में जो खिलाड़ी थे उनके पास ज़्यादा कोई अवसर नहीं था। 6 रनों से बढ़ता हुआ स्कोर 54 रन। अब केवल 3 रन चाहिए जीतने के लिए। और पिकअप शॉट और ये गैप में ट्रैवल हो रही है, बैकआउट ऑफ द स्क्वायर ऑन साइड में 4 रन और इसके साथ ही मैच जीत लिया है विराट स्पोर्ट्स ने। बाली की शानदार बल्लेबाजी। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस विराट स्पोर्ट्स। देखिए मैच खत्म होने के बाद हैंडशेक्स करते हुए ही आपको मैदान छोड़ना है। सभी खिलाड़ियों से ये रिक्वेस्ट है, जो डिसिप्लिन है एपीएल का उसको मत तोड़े। चौके के साथ मैच को फिनिश किया और 57 रनों का टारगेट जो एक समय मुश्किल लग रहा था उसको काफ़ी आसानी के साथ आखिरकार चेज किया गया। बाली और प्रशांत के बीच में 2 आधार साझेदारी रही। सतीश ने भी अच्छी बल्लेबाजी की, 2 गेंदों में 7 रनों का नाबाद योगदान दिया, लेकिन सुपरस्टार इस रनचेज में सही मायनों में रहे हैं बाली, जिन्होंने बहुत ही आक्रामक बल्लेबाजी की। कलाइयों के बलबूते पर बहुत अच्छे शॉट्स लगाए उन्होंने, स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में या फिर बैकआउट ऑफ द स्क्वायर कहिएगा। बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाजी की बाली ने। तो एक बड़ी जीत यहाँ पर विराट स्पोर्ट्स के लिए। 2 अंक उन्होंने अर्जित किए हैं इस जीत के साथ और अपने अभियान की शुरुआत जीत के साथ की है। हम एक बार फिर से याद दिला दें दर्शकों को कि इस टूर्नामेंट में 6 टीमें खेल रही है और हर टीम 5-5 मुकाबले खेलने वाली है। लीग टूर्नामेंट है ये, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर प्रीमियर लीग कवाड़ के खूबसूरत क्रिकेट मैदान पर यह टूर्नामेंट खेला जा रहा है। तो 2 मुकाबले समाप्त हुए हैं। पहले मैच में डीबी स्पोर्ट्स कुरुन की शानदार जीत रही है, रनचेज में वो जीते हैं, और दूसरा मुकाबला भी बैटिंग सेकंड करने वाली टीम ने अर्थात चेस करने वाली टीम ने जीता है। अभी यहाँ पर जीत दर्ज की है विराट स्पोर्ट्स ने, जो कि उमेश सोनावने साहब की टीम है। तो इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ आपको लेकर चलते हैं और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने 25 रनों की नाबाद पारी खेली अपनी टीम के लिए, विराट स्पोर्ट्स के धुआंधार विस्फोटक बल्लेबाज बाली। मात्र 8 गेंदों में 25 रनों का योगदान। अंडर प्रेशर थे जब बल्लेबाजी के लिए आए थे सही मायनों में, क्योंकि शुरुआती ओवर्स में काफ़ी विकेटें गंवा दी थी टीम ने। पावर प्ले में 4 खिलाड़ी आउट हो चुके थे और मात्र 16 रन बने थे, लेकिन प्रशांत के साथ मिलकर एक अच्छी पार्टनरशिप की। प्रशांत ने 13 रनों का योगदान दिया। बाली अंत तक खेले और चौथे ओवर में ही जो टारगेट था उसको हासिल करने में कामयाब रही है विराट स्पोर्ट्स। तर व्यासपीठावर आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत। गौतमजी उबाळे उपस्थित आहेत, या स्पर्धेचे अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार देण्यात येईल। आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी। Well done.